मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथील भात गिरणी शॉपिंग सेंटरमध्ये अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत एकाच रात्री 3 दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे। नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला असतानाच ही चोरीची घटना घडल्याने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने शॉपिंग सेंटरमधील दुकानांना लक्ष्य केले। येथील एकविरा स्टोअर्स या दुकानाच्या छताचे सिमेंटचे पत्रे तोडून चोरट्याने आत प्रवेश केला। दुकानातील गल्ल्यात असलेली रोख रक्कम, चिल्लर पैसे, शीतपेयांचे बॉक्स आणि इतर महत्त्वाचे सामान चोरून नेले। फक्त एकाच दुकानावर न थांबता चोरट्याने शेजारील इतर 2 गाडेही याच पद्धतीने फोडले। दुसऱ्या एका दुकानाचे सिमेंटचे पत्रे तोडून आत ठेवलेले महागडे ऑइल चोरट्याने लांबवले, तर तिसऱ्या क्रमांकाच्या हॉटेलचे पत्रे उचकटून आतील साहित्याची चोरी केली। एकाच रात्री लागोपाठ 3 दुकाने फुटल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। या 3ही दुकानांमधून चोरट्याने रोख रक्कम आणि साहित्यासह एकूण 10 ते 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच घडलेल्या या धाडसी चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।